नमस्कार. मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख 20 घडामोडी पाहूया जलद गतीने. त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा. पावसाचा हा आकार, जनजीवन विस्कळीत. राज्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. याचा परिणाम शेतीवरही झाला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खेडमध्ये बाजारपेठेत पाणी खेड शहरातील बाजारपेठेत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यात जोरदार पाऊस. पुणे शहरातही मुसळधार पाऊस झाला असून हंडेवाडी ते सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग गेट परिसरात पाणी साचले आहे. आयबी गेस्ट हाऊसच्या पार्किंगमध्ये वाहने पाण्याखाली गेली आहेत. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगडमधील नद्यांना पूर. रायगड जिल्ह्यातील कुमलिका, अंबा आणि पाताळगंगा या नद्यांना इशारा पातळी ओलांडल्याची आहे. नागोठाणा शहरातील कोळीवाडी परिसरात नदीचे पाणी थेट घरांमध्ये शिरले आहे. नाशिकमध्ये गोदावरी दुथडी भरून वाहते. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून रामकुंड आणि गोदाघाट परिसरात पाणी साचले आहे. महाबळेश्वर तापोळा रस्त्यात दरड कोसळली. महाबळेश्वर तापोळा रस्त्यात दरड कोसळल्याने रस्ता खचला आहे. यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आकुर्डीत मुक्काम. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम असणार आहे. तसेच आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे निधन. निसर्ग आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. अमेरिका इराण इस्रायल संघर्षाची गळा. अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील सैनिक तैनाती. अमेरिकेने मध्य पूर्वेमध्ये 40,000 सैनिक तैनात केले आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धादरम्यान अमेरिकेच्या हस्तक्षेपाची शक्यता वर्तवली जात आहे. इराणचा इस्रायलवर हल्ला. इस्रायलमधील होलोन शहरावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सूनचा देशात जोर. अनेक राज्यात मुसळधार पाऊस. देशाच्या विविध भागांमध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीसाठी हा पाऊस महत्त्वाचा असला तरी काही भागात पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. शेअर बाजारात तेजी कायम. गुंतवणूकदारांमध्ये उत्साह. भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशकांनी उसळी घेतली. परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि देशांतर्गत चाललेल्या आर्थिक आकडेवारीमुळे बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला भेटतं. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ. आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढत चालले आहेत. गुंतवणूकदार सोन्याकडे सेफ हँड म्हणून वाट बघत असतो. गुंतवणूकदारांकडून सोन्याला पसंती मिळत असली तरी मात्र चढउतार कायमच पाहायला भेटतात आणि यामध्ये सामान्य माणसाची कंबरड मोडल्याचंही लक्षात येतं. मित्रांनो, ह्या होत्या मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील काही प्रमुख घडामोडी. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.